हॅलो विद्यार्थी मित्र हो. आपण इयत्ता 12वी मधील प्रकरण क्रमांक 5 मधील द्वितीयक आर्थिक क्रिया याचा पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाठ्यपुस्तकात दिलेली आपल्याला जी 8 चित्रे होते, ती चित्रे त्यामध्ये असणारे व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल आणि पक्क्या मालाची वैशिष्ट्ये तर याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. आज आपण या प्रकरणातील दुसरा व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये द्वितीयक आर्थिक क्रिया ज्या आहेत तर या क्रियांच्या वरती परिणाम करणारे जे घटक आहेत तर त्या घटकातील प्राकृतिक घटकाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. उद्योगधंदे आणि त्याचं जे स्थानिकीकरण आहे. उद्योगधंद्याची सुरुवात 17व्या शतकापासून वेगाने झाली. दिवसेदिवस बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे व यंत्रामुळे वस्तू निर्माण प्रकारात विकास व बदल घडून येत आहे. उद्योगधंद्यामुळे कच्च्या मालाची गुणवत्ता व उपयुक्तता वाढते. उद्योगधंदे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. द्वितीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्रक्रिया उत्पादने व बांधकाम यांच्याशी निगडीत असतात. ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्यास उद्योग किंवा कारखाना असं म्हटलं जातं. पण जागतिक पातळीवरती जर पाहिलं तर जगात उद्योगधंद्याचे वितरण हे असमान आहे. कारण औद्योगिकरण हे नैसर्गिक, आर्थिक व सामाजिक घटकावरती अवलंबून आहे. उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर अनेक घटक अनुकूल असतात. उदाहरणार्थ उत्पादनाचे मूल्य, उद्योगधंदा, बाजारपेठ यामधील अंतर, कच्च्या मालाचा पुरवठा, वाहतूक खर्च आणि उत्पादित वस्तूचे मूल्य. त्यानुसार जागतिक पातळीवरती उद्योगधंद्याचे वितरण असमान असलेले आढळते. कारण उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे घटक आहेत आणि ते घटक पहिला आहे प्राकृतिक घटक, दुसरा सामाजिक आर्थिक घटक, तिसरा राजकीय घटक आणि चौथा आहे इतर घटक. तर या उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती जो पहिला घटक आहे प्राकृतिक घटक, त्या घटकाचा आपण आज या व्हिडिओमध्ये आणि सामाजिक व आर्थिक घटक या दोन घटकांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकातील हवामान हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर प्रतिकूल हवामानाचा फारसे उपयुक्त नाही. अत्यंत दमट कोरड्या शीत हवामानाच्या प्रदेशामध्ये आपल्याला औद्योगिक विकास शक्यतो होत नाही. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर भारतातील अति उत्तरेकडे शीत प्रदेश, वायव्य भागातील उष्ण व कोरडे हवामान, कधी कधी हवामानातील बदल हा अडथळा आणताना आपल्याला आढळतात. याउलट ज्या ठिकाणी हवामान अनुकूल आहे त्या ठिकाणी उद्योगधंद्याचा विकास चांगल्या प्रकारे होताना आपल्याला आढळते. पण अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे यांत्रिकीकरण झालेलं आहे, त्यामुळे म्हणजे सुसह्य हवामान उद्योगाच्या विकासास अनुकूल ठरताना आपल्याला आढळतं. पूर्वी यांत्रिकीकरण नव्हतं, कृत्रिम धाग्यासाठी वापरला जात नव्हता. कापड उद्योगामध्ये समोर चित्र दाखवलेलं आहे बघा आपल्याला. धागे तयार करणे म्हणजे कापसापासून कापड तयार करण्याचे आपल्याला इथं उद्योग असलेला आढळतो. अनुकूल सुसह्य हवामान हे उद्योगाचा विकास याच्यावरती अनुकूल असलेला आपल्याला आढळतो. पूर्वी यांत्रिकीकरण फारसे झालेले नव्हते तेव्हा सुती कापड उद्योगात हवामानाचा प्रभाव पडत असे. कोरडे हवामान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी धागा न तुटता तयार होताना आपल्याला आढळतो. पण अलीकडच्या कालावधीमध्ये यांत्रिकीकरण झाल्यामुळं त्यामध्ये आपल्याला कोणत्याही हवामानामध्ये या उद्योगांचा विकास होताना आढळतं. कापड उद्योगाचे केंद्रीकरण हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवरती झालेले आपल्याला आढळते. तर अशा प्रकारे हवामान हा घटक अनुकूल ठरतो. दुसरा घटक आहे तो आहे कच्च्या मालाची उपलब्धता. तर या ठिकाणी उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा शेती, खाणकाम, वने
म्हणजे जंगले व मासेमारी इत्यातून मिळताना आपल्याला आढळतो. या उद्योगधंद्याची स्थान निश्चिती निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर होताना आपल्याला आढळते. आता त्याच्यामध्ये इथं पहिलाच दिलेला आहे बघा, जड अवजड वजन घटणारा अशुद्ध असा कच्चा माल असलेला आढळतो. आता यामध्ये जर उद्योगधंद्यासाठी अशा प्रकारचा जर कच्चा माल लागत असेल तर त्यावर आधारित असणारे उद्योगधंदे हे कच्च्या मालाच्या क्षेत्रातच स्थापन होताना आढळतात. उदाहरणार्थ साखर कारखाने, लोह पोलाद उद्योग, वन उद्योग हे कच्च्या मालाच्या क्षेत्राजवळच स्थापन होताना आपल्याला आढळतात. तिथं लोह पोलाद उद्योग आपल्याला दर्शवलेला आहे. वजनाने जड असलेला कच्च्या मालावरती प्रक्रिया यामध्ये केली जाते. त्यातून पक्का तयार होणारा माल हा वजनाने हलका असतो. असे उद्योग आपल्याला त्या क्षेत्राजवळ निर्माण झालेले आढळतात. त्याचबरोबर दुसरा जो घटक आहे तो आहे वजन न घटणारा शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल. तर वजन न घटणारा शुद्ध स्वरूपाचा कच्च्या मालावरती आधारित असणारे उद्योगधंदे जर पाहिले तर वस्त्र उद्योग आहे. आणि असा उद्योग हा बाजारपेठेच्या नजदीक स्थापन केलेला आपल्याला आढळतो. यामध्ये वजन न घटणारा असा कच्चा माल आपल्याला आढळतो. जेव्हा कापसावरती प्रक्रिया केली जाते तर त्याच्यापासून तयार होणारं कापड आणि कापूस याचा वजन हे सारखंच असलेलं आढळतं. कापसातून सरकी काढली जाते आणि त्याच्यावरती जर प्रक्रिया केली तर त्यातून पक्का होणारा माल सुद्धा तितकाच वजनाचा आहे. म्हणजे कापूस कारखान्यापर्यंत पोहोचवणं आणि कच्चा माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं याचा येणारा वाहतुकीचा खर्च हा सारखाच असलेला आपल्याला आढळतो. आणि म्हणून असे उद्योग हे बाजारपेठेच्या जवळ स्थापन झालेले आपल्याला आढळतात. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचा कच्चा माल आहे तो आहे नाशवंत कच्चा माल. ज्या उद्योगधंद्यासाठी नाशवंत कच्चा माल वापरला जातो असे उद्योग हे कच्च्या मालाच्या क्षेत्रातच उभारलेले आपल्याला आढळतात. उदाहरणार्थ दुग्ध पदार्थ निर्मिती, साखर उद्योग, फळावरती प्रक्रिया उद्योग असे उद्योग त्या ठिकाणीच निर्माण केले जातात. उदाहरणार्थ साखर उद्योग पहा, साखर ऊसापासून तयार केली जाते. बरेचसे साखर कारखाने ऊस क्षेत्रातच आपल्याला निर्माण झालेले आढळतात. कारण साखर जेव्हा तयार होते तेव्हा लागणारा जो ऊस हा कच्चा माल आहे हा नाशवंत आहे. ऊस तोडल्यापासून 24 तासाच्या आत त्याच्यावरती प्रक्रिया होणं गरजेचं असतं. अन्यथा साखरेचा उतारा कमी मिळतो. त्या ऊसातील असणाऱ्या शर्करेचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला आढळतं. आणि म्हणून साखर कारखाने हे ऊस उत्पादक क्षेत्रातच निर्माण होताना आढळतात. त्याचबरोबर फळ प्रक्रिया उद्योग, नागपूर हा संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेला आढळतो. आणि म्हणूनच संत्र्यावरती आधारित असणारे जे फळ प्रक्रिया उद्योग आहे हा उद्योग नागपूरला उभारलेला आपल्याला आढळतो. म्हणजे संत्र्याचा मुरांबा बनवणं, जाम बनवणं किंवा त्या ठिकाणी संत्रा पावडर तयार करणं अशा प्रकारचा उद्योग. दुग्ध उद्योग, दुधापासून जे दुधाची भुकटी बनवणं, चीज बनवणं, लोणी, तूप बनवणे हे उद्योग दूध उत्पादक क्षेत्रामध्येच निर्माण केलेले आपल्याला आढळतात. त्याचबरोबर महाबळेश्वर या ठिकाणी फळावरती प्रक्रिया करणारे उद्योग सुद्धा उभारलेले आपल्याला आढळतात. अशा प्रकारे वजन म्हणजे घटणारा कच्चा माल, वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आणि नाशवंत कच्चा माल यावरती त्या ठिकाणी म्हणजे उद्योगाचं स्थानिकीकरण अवलंबून असतं. इथं ऊस दाखवलेला आहे, प्रक्रिया केलेलं, त्याच्यावरती प्रक्रिया करून आपल्याला जी साखर तयार होताना एक चित्र दाखवले बघा. कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर त्याच्या गुणधर्मात व स्वरूपात बदल होतो, तशी त्याची उपयुक्तता वाढते आणि त्याच्या मूल्यातही वृद्धी झालेली आपल्याला आढळते. तर अशा प्रकारच्या एवढ्या प्रक्रिया त्या उद्योगधंद्यामध्ये केल्या जातात. तिसरा घटक आहे पाणी पुरवठा. तर पाणी पुरवठा हा उद्योगधंद्यांना चांगल्या म्हणजे एक महत्वाचा घटक म्हणून उपयोगी पडतो. उद्योगांना शीतकरण करणं म्हणजे तयार केलेलं एखादं अवजार असेल तर ते थंड करण्यासाठी, वितळवण्यासाठी, त्याची धुलाई करण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते. त्यानंतर अन्न प्रक्रिया, रसायन उद्योग, वस्तू निर्माण उद्योग, औष्णिक वीज उद्योग, खनिज तेल शुद्धीकरण असे जे उद्योग आहेत हे उद्योग नदी, तलाव, पाणवठे याच्या लगतच स्थापन झालेले आपल्याला
आढळतात. कारण अन्न प्रक्रिया उद्योग बघा, जेव्हा फळावरती प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात, तेव्हा ती फळे स्वच्छ धुवावी लागतात आणि मगच त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागते. म्हणजे त्याच्यासाठी धुलाई करण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. वीज जलविद्युत शक्ती ही तर पाण्यावरतीच निर्माण केली जाते. त्यामुळे पाण्याच्या नजदीकच उभारलं जातं. एखाद्या वस्तू निर्माण किंवा औष्णिक वीज निर्माण करते, तर याच्यासाठी त्याला वितळवण्यासाठी जी ऊर्जा वापरली जाते ही जलविद्युत शक्ती आपल्याला त्या ठिकाणी गरजेची असते आणि म्हणून असे उद्योग नदी, तलाव, पाणवठे अशा पाण्याच्या स्रोताजवळच निर्माण होताना आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारे पाणी पुरवठा आहे. त्यानंतर चौथा घटक आहे तो आहे वीज पुरवठा म्हणजे ऊर्जा साधने. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी ऊर्जा साधने ही अतिशय महत्वपूर्ण असलेली आपल्याला आढळतात. कोळसा, खनिज तेल, वीज, नैसर्गिक वायू ही ऊर्जा स्रोते असलेली आपल्याला आढळतात. याच्यामध्ये कोळसा हा अवजड असल्याने कोळसा ज्या ठिकाणी उपलब्ध होतो, कोळशाच्या खाणी जिथं आढळतात तिथंच कोळशावरती अवलंबून असलेले उद्योगधंदे स्थापन होताना आपल्याला आढळतात. उदाहरणार्थ लोहपोलाद. लोहपोलादावरती जेव्हा प्रक्रिया केली जाते, लोखंड हे वितळवलं जातं, तेव्हा त्याला उष्णता ही मोठ्या प्रकारे द्यावी लागते आणि त्यासाठी कोळसा हे महत्वाचं ऊर्जा स्रोत उपलब्ध व्हावं लागतं. त्यासाठी लोहपोलाद तिथं आढळतो. ज्या उद्योगांना वीज व खनिज तेल ऊर्जा साधन म्हणून उपयुक्त असतं, ते उद्योग लांब अंतरावरती उभारले जातात, कारण तारांच्या माध्यमातून नळद्वारे हा पुरवठा केला जातो. उदाहरणार्थ कोकणामध्ये असणाऱ्या कापड उद्योगांना पश्चिम घाटामध्ये भिरा, भिवपुरी, तापोली, खोपोली या भागामध्ये निर्माण होणारी जलविद्युत शक्ती ही तारेच्या मार्फत ही वीज त्या कारखान्यांना पुरवली जाते आणि म्हणून हे उद्योग लांब अंतरावरती आढळतात. खनिज तेलावरती जे आहे ते खनिज तेल नळाच्या द्वारे वाहून नेलं जातं आणि त्यापासून ऊर्जा निर्माण केलेली आपल्याला आढळते. म्हणजे त्यामुळेच ऊर्जा स्रोतावरती अवलंबून असणारे उद्योग त्याच्या ऊर्जा स्रोतापासून दूर किंवा जवळ त्याच क्षेत्रामध्ये अवलंबून असलेले आपल्याला किंवा स्थापन झालेले आढळतात. आपल्याला पाचवा घटक आहे तो आहे जागा, जमिनीची उपलब्धता. कुठलाही उद्योग किंवा कारखाना जर उभारायचं म्हटलं आपल्याला, तर त्याच्यासाठी जागेचं विस्तृत क्षेत्र उपलब्ध असावं लागतं. म्हणजे सपाट मैदानी भाग असावा लागतो, कारण तेथे कच्चा माल साठवणूक करणं, पक्क्या मालाची साठवणूक करणं, यंत्रसामुग्री उभारणं, शिवाय येणारी वाहतूक जी आहे या वाहतुकीच्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण व्हावी किंवा उपलब्ध व्हावी यासाठी ती जागा विस्तृत असावी लागते. शिवाय शहरापासून जवळच आपल्याला उद्योगधंदा हा सहजगत्या उभारले जातात. सध्या शहराच्या जवळ जमीन उपलब्ध नसल्याने व जागेच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागात या उद्योगधंद्याच्या स्थापनेचा कल वाढताना आढळतो. उदाहरणार्थ पुण्याच्या शेजारीच आपल्याला चाकण या भागामध्ये हे एक औद्योगिकरण वाढताना आढळतं. त्यानंतर चिपळूणच्या सभोवतालचा जो किंवा बाहेरचा जो भाग आहे त्या ठिकाणी लोटे परशुराम नावाचं ठिकाण आहे. या भागामध्ये सुद्धा अलीकडच्या कालावधीमध्ये विस्तृत सपाट जमीन उपलब्ध असल्यामुळं त्या ठिकाणी औद्योगिकरण होताना आढळतं. या ठिकाणी आपल्याला चित्र दाखवले बघा, एक उद्योगधंद्याचं चित्र आहे. अगदी सपाट माळरान भाग आहे या ठिकाणी येथे आणि विस्तृत मोठ्या प्रकारचा एक ऊर्जा प्रकल्प आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचं हे औद्योगिकरणाचं चित्र आहे. म्हणजे याच्या चित्रावरून तुमच्या लक्षात येईल की किती मोठा सपाट विस्तृत भाग या उद्योगधंद्यासाठी उपलब्ध असावा लागतो आणि अशी जमीन जेथे उपलब्ध आहे तेथे हे उद्योगधंदे उभारले जातात. आपल्याला प्राकृतिक घटक या ठिकाणी संपलेले आहेत. पुढचा जो ब घटक आहे तो आहे सामाजिक आणि आर्थिक घटक. सामाजिक आर्थिक घटकामधला पहिला घटक आहे तो आहे कामगार आणि मजूर पुरवठा. आता कामगार आणि मजूर पुरवठा कुठल्याही उद्योगधंद्यासाठी आपल्याला मजुरांची गरज असते. कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या मनुष्यबळाची आपल्याला आवश्यकता असते. उदाहरणार्थ बांधकाम असेल, खाण उद्योग असेल, कापड उद्योग असेल, या ठिकाणी
कुशल कामगार गरजेचे असतात. अन्न प्रक्रिया उद्योग, दागिने बनवणे या ठिकाणी कुशल मजुरांची गरज असते. हे जे मजूर आहेत, कुशल आणि अर्धकुशल मजूर, हे आपल्याला अंतर, वेळ, गुणवत्ता, कुशलता व वेतन यावरती त्या मजुरांची उपलब्धता असलेली आपल्याला आढळते. किती लांब अंतरावरती तो उद्योगधंदा स्थापन होतो, मजूर कुठं उपलब्ध होतात, याच्यानुसार आपल्याला हे या ठिकाणी मजुरांची उपलब्धता त्या त्या भागामध्ये होताना आढळते. उदाहरणार्थ बघा, कोकणच्या किनारपट्टीला आपल्याला उद्योगधंद्यावरती मर्यादा पडतात आणि हेच कोकणच्या किनारपट्टीला राहणारे जे मजूर वर्ग आहेत, कामगार वर्ग आहे, हा मुंबईच्या भागामध्ये जास्तीत जास्त उद्योगधंद्यामध्ये गुंतलेला आपल्याला आढळतो. म्हणजे त्या भागामध्ये तशा प्रकारे अर्धकुशल कामगार मोठ्या प्रकारे उपलब्ध होताना आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारे कामगार आणि मजूर पुरवठा हा घटक उद्योगधंद्यासाठी महत्वाचा असलेला आढळतो. त्यानंतर त्याच्यामधला दुसरा घटक आहे तो आहे वाहतूक. उद्योगधंद्याच्या स्थापनेसाठी वाहतुकीची भूमिका ही महत्वाची असलेली आढळते. कारण जेव्हा पक्का माल हा कारखान्यापर्यंत पाठवायचा असतो आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून जो कच्चा माल तयार होतो, हा कच्चा माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक ही अतिशय महत्वाची असलेली आढळते. त्याचबरोबर त्या येणाऱ्या वाहतुकीचा जो खर्च आहे आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखलं जातं आणि याच्यातून तो उद्योगधंदा वाहतुकीला कशा प्रकारे योग्य आहे त्यानुसार तो स्थापन होताना आढळतो. जड, अवजड, नाशवंत, कच्चा तसेच पक्का माल याचं जे अंतर आहे, हे अंतर जास्त खर्च असलेलं आपल्याला आढळतं. उदाहरणार्थ कोळसा. कोळसा हा वजनाने जड असतो. बराचसाच भाग त्याच्यातला म्हणजे निघून जाताना आपल्याला आढळतो शुद्धीकरण माध्यमाच्या द्वारे. त्यामुळे तो वाहून नेणं हे जिकिरीचं होताना आढळतं. कारण अवजड आहे, वजनाने जड आहे. त्यामुळे कोळसा जिथं उत्पादित होतो तिथंच लोहपोलाद उद्योग निर्माण झालेले आपल्याला आढळतात. नाशवंत कच्चा मालमध्ये आपण ऊसाचं उदाहरण घेतलंय. ऊस सुद्धा वजनाने जड असतो, नाशवंत असतो आणि तो वाहून नेणं याचं अंतर कमी असावं, वाहून नेण्यासाठी येणारा खर्च त्याचा जास्त असलेला आढळतो. कारण जेव्हा ऊस कारखान्याला पाठवला जातो तेव्हा त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून आपल्याला 100 टन ऊस कारखान्याला पाठवला तर त्याच्यापासून फक्त 10 ते 12 टन वजनाची साखर निर्माण होते. जवळजवळ 80% भाग हा आपल्याला त्याच्यातून वाया गेलेला आढळतो आणि म्हणून ऊसावरती प्रक्रिया करणारे साखर कारखाने त्याच मालाच्या कच्च्या मालाच्या क्षेत्रामध्ये उभारले जातात. म्हणजे वाहतूक ही यासाठी अतिशय महत्वपूर्ण असलेली आढळते. तसेच टिकाऊ हलका कच्चा माल हे जेव्हा पक्का माल दूर अंतरावरती वाहून नेला जातो तेव्हा तो किफायतशीर असलेला आढळतो. जलमार्गाद्वारे वाहून नेला जातो. बंदर, नैसर्गिक बंदर असेल, जलवाहतूक हे सुलभ असतात, स्वस्त असतात. त्यामुळं जलवाहतुकीचा मार्ग हा म्हणजे सोयीस्कर म्हणून ओळखला जातो. कापड उद्योग ज्या ठिकाणी तयार होतो त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यासाठी लागणारा लगदा असेल किंवा लाकूड प्रक्रिया उद्योग असेल तर याच्यासाठी लागणारा कच्चा माल हा जलमार्गाच्या द्वारे आपल्याला वाहून आणणं सोयीस्कर असताना आढळतं. तर अशा प्रकारे आपल्याला वाहतूक हे म्हणजे कापड उद्योग, लगद्याचे लाकूड प्रक्रिया उद्योग, तर भारतामध्ये अवजड उद्योग हे रेल्वे मार्गाजवळ निर्माण झालेले आपल्याला आढळतात. तसेच नाशवंत आधुनिक तंत्रज्ञान आणि मौल्यवान वस्तूंची वाहतूक ही जलद हवाई मार्गाच्या साहाय्याने केलेली आढळते. तर अशा प्रकारे वाहतूक हा उद्योग महत्वपूर्ण असलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर तिसरा घटक आहे तो आहे बाजारपेठ. तर बाजारपेठेचं सानिध्य. उद्योगात तयार झालेल्या पक्क्या मालासाठी बाजारपेठेची आवश्यकता असते. उत्पादित पक्का माल जर बाजारपेठेपर्यंत पोहोचत नसेल तर उत्पादनाची पूर्ण प्रक्रिया निरुपयोगी असते. म्हणूनच उत्पादित वस्तूचे त्वरित वितरण करण्यासाठी बाजारपेठ जवळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च हा कमी येतो. ज्या उद्योगात तयार होणारा वस्तू कच्च्या मालापेक्षा अवजड आणि आकाराने मोठे असतात असे उद्योग बाजारपेठेच्या नजदीक उभारलेले आपल्याला आढळतात. उदाहरणार्थ मोटर बांधणी, जहाज बांधणी, रेल्वे डब्यांची निर्मिती इत्यादी बाजारपेठेच्या नजदीक उभारलेले आढळतात. तर कधी उत्पादन प्रक्रिया दरम्यान वस्तूचा नाजूकपणा वाढत जातो असे उद्योग बाजाराभिमुख असतात. उदाहरणार्थ काचसामान, अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे बेकरीची उत्पादने, केक वगैरे हे उत्पादन
कच्च्या मालाच्या तुलनेत जड आणि नाजूक असल्यामुळे बाजारपेठेच्या नजदीकच उभारलेले आपल्याला आढळतात. त्यानंतर चौथा घटक येतो तो आहे भांडवल. उद्योग स्थापनेसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता असते. उदाहरणार्थ जमिनीच्या व साहित्याच्या खरेदीसाठी, कामगारांच्या वेतनासाठी, वस्तूच्या जाहिरातीसाठी आपल्याला भांडवल गरजेचं आहे. उद्योगधंद्यांना सहकारी संस्था, शेअर बाजार, विमा कंपन्या, बँकिंग आणि आर्थिक सुविधा जेथे सहज उपलब्ध आहेत, तेथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे स्थापन होतात. उदाहरणार्थ कोलकाता, चेन्नई, मुंबईजवळ किंवा मुंबईच्या सभोवताली असणारी जी उपनगरे आहेत, इत्यादी औद्योगिक क्षेत्रे, तर सध्या ग्रामीण भागात बँकिंग सुविधा विस्तारामुळे उद्योग स्थापन होत असलेला किंवा स्थापन होऊ लागलेला आपल्याला आढळतो. म्हणजे उद्योगधंद्याच्या स्थापनेसाठी भांडवल हे अतिशय महत्त्वपूर्ण घटक असलेलं आपल्याला आढळतं. अशा प्रकारे आपण उद्योगधंद्याच्या स्थापनेवरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक, सामाजिक घटक आणि आर्थिक घटक याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.